आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 निकालाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक पाहत आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। चॅनलवर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करा। मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र येत्या 10वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे। तुमचा तपशील खालीलप्रमाणे आहे। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र येत्या 10वी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी दिनांक 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे। अधिकृत संकेतस्थळाची पत्ते खालीलप्रमाणे आहे। हे पूर्ण पत्रे चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून आपण निकाल पाहू शकता। परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट आउट घेता येईल। त्याचप्रमाणे डिजी लॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच HTT प्रमाण MHA-SSC-Board.in स्कूल लॉगिन ह्या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल। सदर निकालाबाबत अन्य तपशील खालीलप्रमाणे आहे। ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र येत्या 10वी परीक्षेचा प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित श्रेणी विषयाव्यतिरिक्त केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर HTT प्रमाण MHA-SSC-Board.in ह्यावरून स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। ह्यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत। गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी शनिवारी दिनांक 9/5/2026 ते शनिवार दिनांक 23/5/2026 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल। त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग याद्वारे भरता येईल। गुण पडताळणी याचे उत्तरपत्रिके प्रतिसाठी 9 मे ते 23 मे पर्यंत अर्ज करता येईल। आणि 10वीच्या निकालासाठी महत्त्वपूर्ण या ठिकाणी लिंक दिलेले आहे, त्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून डाउनलोड निकाल पाहू शकता। तर शाळेचा ह्या संकेतस्थळाचं लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून निकाल पाहू शकता। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील।